जर उतार वयात सुखी राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 50 सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. उतार वयात कुठला आजार पण येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, त्यामध्ये औषध गोळ्या किंवा डॉक्टर चालू करावा लागला नाही पाहिजे, यासाठी या 50 सूचना पाळणे खूप महत्त्वाचं आहे. 5 मिनिटाच्या आत या 50 सूचना आपण सांगणार आहोत. यामध्ये काही घरगुती नुसके आहेत, तर काही तुमचं मन शांत करण्याच्या काही टिप्स आहेत, तर काही असे चमत्कारिक पदार्थ आहेत की जे तुम्हाला उतार वयात कुठलाही आजार जडू देत नाहीत. खूप महत्त्वाची माहिती आपण अतिशय कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी लोकांना देखील शेअर करायला देखील तुम्ही विसरू नका. चला तर जाणून घेऊयात. ह्या व्हिडिओचं तुमचं पाय सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये सोडून तुम्ही 20 मिनिटं बसावं. यामुळे तुमचं पायाचं दुखणं थांबून जातं. दुसरा, रोज सकाळी गरम हळदीचे पाणी पिल्याने जी काही तुमची पोटाची अतिरिक्त चरबी असते किंवा हृदयरोग असेल, मधुमेह असेल, यासारखे आजार तुम्हाला. तिसरा आजार, तुमचं जर रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी, ती कारल्याची भाजी तुम्हाला दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने फार लाभदायक तुमची ठरू शकते. चौथा महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला जर त्वचेचा आजार असल्यास कढीपत्ता सेवन करावं. यामध्ये भरपूर काय असतं, अँटी फंगल गुण असतात. त्यामुळे पाचवा, गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने जी काय तुमची रोग प्रतिकारक शक्ती आहे ती रोग प्रतिकारक शक्ती वाढते. सहावा, रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 2 वेलची खाल्ल्याने जो काही तुमचा जडपणा आलेला असतो उतार वयामध्ये तो जडपणा देखील जातो. त्यानंतर तुमचं जे काही युरिन इन्फेक्शन आहे, म्हणजे आपण लघवी करताना जे काही इन्फेक्शन होतं, त्यानंतर पचन प्रक्रिया सुधारतं. नंतर केसातील जो काही कोंडा आहे तो कोंडा कमी करण्याचं काम देखील या ठिकाणी करत असतं. आता बघा, दुसरं पाहिलं तर पालकच्या भाजीनं सेवन करावं. जर तुमचं वय उतरत असेल तर पालकाच्या भाजी देखील तुम्ही सेवन करा. आठवा, रोज सकाळी संध्याकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पाण्याचे सेवन केलेस शरीरातील जे काही तुमचे विषारी घटक आहेत ते विषारी घटक देखील या ठिकाणी बाहेर पडतात. 9वी सूचना, जर तुमचं वजन कमी होत नसल्यास दुधीच्या भाजीचे सेवन करावे. दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, त्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी होतं. 10वी सूचना, सर्दी खोकला थांबत नसेल तर तुम्हाला दुधात केसर मिसळून द्यावे. चिमटभर केसर कपाळाने छत्तूर देखील चोळावे. ही देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. एवढ्यात एखाद्या हिरव्या मिरचीचं सेवन करावं, ज्याने तुमचा रक्तप्रवाह अतिशय जलद होतो. 12वी सूचना बघा, तुम्ही चिंचाचे सेवन करा. चिंचाचे सेवन केल्यानंतर तुमची जी काही लिव्हरची क्षमता आहे ती लिव्हरची क्षमता देखील वाढते. दुसरं पाहिलं तर सूचना, मूतकडे जर तुम्हाला त्रास असेल तर रोज सकाळी तुम्ही लिंबू आणि कोमट पाणी पिल्याने तुम्हाला फार आराम मिळतो. 14वी महत्त्वाची सूचना आहे म्हणजे तुमची त्वचा तरुण राहावी, यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला अश्वगंधाचे नियमित सेवन करा. 15वी सूचना, रोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी कच्चे दूध पिल्यानंतर म्हणजे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची देखील त्वचा सुधारते. 16वी बघा, तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठता होत असेल तर श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. हे करण्यासाठी तुम्हाला बडीशेप खावी लागेल. 17वी, रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 18वी सूचना, लिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक आजारापासून आराम मिळतो. लघवी करताना जळजळ कमी होते. तर नाश्त्यासोबत तुम्ही काकडी खा. आता काकडी खाल्ल्यानंतर तुमची शरीरातील जळजळ देखील निघून होईल. 20वा, रोज दही खाणाऱ्या लोकांना कधी कोणत्या भागावरचे इन्फेक्शन होत नाही. 21वी सूचना, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, कारण या अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे थोडंसं पाहायला गेलं तर थोडंसं चालून यावं, म्हणजेच तुम्हाला 100 पावले तरी चाललं तर कमीत कमी चालावे, ज्यामुळे अन्नपचन सुधारते. 22वी सूचना, चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा. थोडा वेळ तसाच राहू द्या, डाग निघून जातील. 13वी सूचना म्हणजे 23वी सूचना, खोकला जर जास्त नसेल तर तुम्हाला दूध मिसळून देखील प्या. म्हणजे पाहायला गेलं तर बडीशेप आणि दूध मिसळून प्या, खोकल्यावर लवकर आराम मिळतो. 24वी सूचना, जेवणात जर जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग सुरू होऊ शकतो, त्यामुळे तेलकटपणामुळे चरबीयुक्त पदार्थाच्या सेवनाने वजन वाढू शकतं. 25वी सूचना, शरीर दुखत असेल तर तुम्हाला मखाना टाकून शिजवलेले दूध प्यावे, ज्याने शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो. कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे 26वी सूचना बघा, जर तुमचं वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस किंवा तुम्ही त्याची भाजी खाल्ल्यास तुमचं वजन कमी होते. 27वी सूचना, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी 1 ग्लास लवंग खाल्ल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पोटदुखीचा त्रास नाहीच होतो. 28वी सूचना, जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सकाळी एक काजळ लावा. 29वी सूचना, रोज बीटाचे सेवन करा. लाल कलरचं बीट, ज्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन या ठिकाणी तुमचं वजन नियंत्रित राहते. आता बघा, जे तुमचं रक्त वाढवायचं असेल तर तुम्हाला 30वी सूचना देतो. शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्यास तुम्हाला स्मरणशक्ती देखील सुधारते, मेंदूवर देखील परिणाम होतो. 31वी सूचना, रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते, याच्यामुळे हाडे मजबूत होतात. 32वी सूचना, लोक नियमितपणे केळी खाल्ल्याने त्यांचे वजन वाढू लागतं, त्यामुळे केळीचे सेवन बेतानेच करावं. इतर फळे तुम्ही खाऊ शकता. 33वी सूचना, सुरकुत्या जर नाहीशी करण्यासाठी तुम्ही हिरवी किंवा पिवळी शिमला मिरची हे फायदेशीर ठरते, त्यामुळे नियमितपणे याचं सेवन करावं.
व्हिटॅमिन सी देखील भरपूर असल्यामुळे रोग क्षमता देखील कमी होते. त्यानंतर बघा 34वी सूचना, जर तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यावा, त्यामुळे कोणतेही आजार शिल्लक राहणार नाहीत. 35वी सूचना अतिशय महत्वाचे, चेहऱ्यावर जर तुम्हाला ड्रायनेस कोरडेपणा जाणवत असेल तर तुम्हाला गुलाब जेल किंवा गुलाबचा अर्क लावावा, गुलाबाच्या पाकळ्या ठिसून लावाव्यात, त्यासाठी एक मिश्रण त्या ठिकाणी लावावं. 37वा उपाय, भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्यास केस लांब आणि मजबूत होतात, केस तुटत नाहीत, केस गळत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूचना, गायच्या दुधाचं सेवन केल्यास नखे आणि डोळे हे केस सुंदर होतात. जेवण करण्यापूर्वी एक खजूर खाल्ली पाहिजे, त्यामुळे खाल्लेलं लवकर पचतं, जे काही पचन आहे ते होण्याआधी देखील मोठी मदत होते. 40वा, साखरेऐवजी तुम्ही थोडासा गुळ घालून चहा प्या, त्यामुळे शरीरातली साखर वाढणार नाही. गुळामध्ये आयर्न आणि कॅल्शियम असतं, कॅल्शियम देखील असतं, याचा देखील भरपूर प्रमाणात शरीराला मिळायला फायदा होतो. आता 41वी सूचना, खूप जर तुम्ही पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होतं. 42वी सूचना अतिशय महत्वाची सूचना, रोज सकाळी शिळ्या तोंडी म्हणजेच तोंड न धुता एक गोष्ट लसूण खायचे, एक तरी लसणाची पाकळी खायचे, त्यानंतर पाणी प्यायचंय. आमुष्या पोटी जर हे लसणाची पाकळी खाल्ली तर तुमची ऍसिडिटी असेल, पोटाचे विकार असतात, ते संपूर्ण नाहीसे होतात. 43वी सूचना, जर तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज तुम्ही हे जर खाल्ली, ही गोष्ट जर खाल्ली तर तुम्हाला अपुऱ्या जे काही तुमची झोप कंप्लीट होत नाही, मेंदूवर कमजोर होतो, त्यामुळे अपुऱ्या झोपेमुळे मेंदूतील पेशीची वाढते. त्यामुळे जर व्यवस्थित राहायला तुम्हाला कोणतं खायचंय तर तुम्हाला केवी खायचे, केवी खाल्ली तर तुम्हाला व्यवस्थित गोष्टी होतात. त्यानंतर अल्झायमर सारखे देखील आजार होतात तुम्ही व्यवस्थित तुमची झोप नाही झाली तर, त्यामुळे नियमित झोप घेणं देखील अतिशय गरज आहे. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं अतिशय गरज आहे. आता बघा 44वी सूचना, पोटातील उष्णता जर काढायची असेल तर तुम्हाला त्यातील दुधात उकळत्यामध्ये जे दूध उकळत आहे त्या उकळत्या दुधामध्ये तुम्हाला महत्वाच्या गोष्टी देखील करायच्या आहेत. त्यामध्ये बडीशेप टाकून दूध गार झाल्यानंतर ते पिणे सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. 45वी सूचना, जर तुम्हाला बद्धकोष्ठाचा म्हणजेच रोध किंवा पोट साफ न होणे त्रास होत असेल तर थंड पाणी बिलकुल पिऊ नका, त्याऐवजी कोमट पाणी प्या. दिवसभरातील जो काही पित्त आहे त्यामुळे तुमचे पोट देखील साफ होईल, पोटावरती जमा होणारी चरबी देखील कमी होणार आहे. 46 सूचना, जर तुम्ही सांधेदुखी यापासून आराम मिळवण्यासाठी मेथीचं सेवन करा. शक्यतो मेथीचं सेवन हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता. मेथीचे लाडू असतील, मेथीचे इतर पदार्थ देखील खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये मेथी जपूनच वापरावी. 47 सूचना अतिशय महत्वाचे, जर तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून घ्या, त्याच्या गुळण्या करा. काळे मीठ नसेल तर पांढऱ्या मिठाने देखील जरी गुळण्या केल्या तर त्याला सकाळी एक ब्रश करा आणि संध्याकाळी गुळण्या करा. सायकल चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. 48 सूचना, उन्हामुळे जर शरीरावर जर काळे डाग पडले असतील तर चेहऱ्यावर महत्वाचं म्हणजे काळे डाग पडले असतील तर क्षणभर तुम्ही काय करायचं आहे, त्यामध्ये थोड्याच बेसनामध्ये थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा धुवा, डाग निघून जातील. तोंड धुतल्यानंतर आंघोळीनंतर चेहऱ्याला त्वचेवर जास्त खी गेल्यानंतर चकाकी देखील तुमच्या चेहऱ्यावर दिसतो, त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू नये. शक्यतो एकतर शरीराची त्वचा कमजोर झालेली असते, त्यामुळे जास्त टॉवेल घासू नये. 50 वय झाल्यानंतर जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असल्यास कारल्याची भाजी खावा. रात्री बटाटे सेवन करू नका, त्यामुळे मूळव्याधाची समस्या देखील होऊ शकते. पुढची आणि मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे, स्मरणशक्ती देखील वाढते आणि इन्सुशियल ऑइल आहे किंवा शरीरात प्रचंड मोठी त्या ठिकाणी पोकळी भरून निघते, त्यामुळे मेंदूसाठी देखील ही अतिशय चांगला आहे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.